किसान भाइयों नमस्कार। ये जो मशीन आहे खूप चांगला वेल गुड क्वालिटीचा आहे। याच्यामध्ये 8 फीटचं एलिव्हेटर लागलेलं आहे। तुम्हाला 10 फीट एलिव्हेटर पण सुद्धा भेटते। याच्यानंतर इथे याला बूज पुली लावलेली आहे। याला बूज पुली लावून दिलेली आम्ही आमच्या कंपनीने हेवी ड्युटी बूज पुली आहे। याला पहिले अशा पुली यायच्या याला घंटो लागायचं, याला तोडफोड होऊन जायचं, घरने आपल्या ठोकावं लागायचं, हातोडीने ठोकायचं, ते लवकर निघत नव्हतं। आता याला बूज पुली दिलेली, खालची पुली पण वरची पुली पण, काय झालं गेलं तर लगेच 2 मिनिटांमध्ये याचं बूज पुली बाहेर होते। ऑपरेशन करणं एकदम सरळ झालं आता। याच्या सोबत जो कनेक्टिंग रॉड असतो दुसऱ्या कंपनीचा कनेक्टिंग रॉड खूप तुटतो। यांचं कनेक्टिंग रॉड तुटत नाही, हेवी ड्युटी कनेक्टिंग रॉड आहे। याच्याशिवाय अजून नट बोल्ट सिस्टम दिलेलं आहे या प्लेट मध्ये। बाकी लोक वेल्डिंग लावून देतात, ते तुटल्यावर ते पूर्ण 4-5 घंटे खराब होतात। याला हे 2 बोल्ट इथे खोलायचे, 2 बोल्ट 4 बोल्ट खोललं का लगेच सिस्टम बाहेर येतं। हे जो कनेक्टिंग रॉड सिस्टम लगेच बाहेर येतं। याच्या अलावा इथे हे जो सिस्टम आहे कधीच इथं तुटफूट होत नाही या मशीनची। याचा अजून इकडे या, तुम्हाला दाखवतो मी। डबल सिस्टमचं याला हुक लावलेलं आहे, ट्रॅक्टरच्या प्रमाणे खाली वरती करू शकतात हे ना। इकडे पुढे काही तुटफूट होत नाही। अदर कंपनीचं इकडे एकच बेल्ट येतो, आमचं याला डबल बेल्ट लावलेला कन्व्हेअरला लिफ्टिंग कराय करता। हाय कॅपॅसिटी किती बी ओला माल असला तर स्लिप नाही होत डबल बेल्ट वाईने। पूर्ण डबल बेल्टचा वेल मोटर सेट लावून दिलेला आहे कंपनीने। हेवी ड्युटी गिअरबॉक्स पण लावलेला आहे। जी साहेब, मधले जो फॅन आहेत ते पण 1 नंबरचे फॅन आहेत। हाय क्वालिटी स्टील लावलेलं आहे। टाटा, जिंदल, SR कंपनीचं स्टील कंपनी यूज करते, लोकल स्टील यूज करत नाही। बाकी कंपनी वाले अलंग गुजरातहून भंगार लोखंड लावतात दूसरे कंपनी वाले। मतलब मेरा बोलना ये कि अदर कंपनी वाले भावनगर गुजरात के अंदर अलंग के अंदर जो जहाज टूटते हैं उनका स्क्रैप यूज करते हैं। कई कंपनी ऐसी है, इनका ऐसा कोई सिस्टम नहीं है। फर्स्ट क्वालिटी का स्टील यूज करते हैं, हाई क्वालिटी का स्टील यूज करते हैं। ये मेरे बोलने का मतलब है। और ये मार्केट में लोग कुछ भी कर देते हैं, इनका ऐसा काम नहीं है। जो भी होगा क्लियर होगा, क्वालिटी होगा। ये स्टैंड लावलेलं आहे, एकदम खोलामध्ये काढामध्ये 2 मिनिटं लागतात, जाम होत नाही, काही होत नाही। मध्ये याला हे सिस्टम लावलेले आहेत, 1 मिनिटामध्ये तुम्ही काही नट बोल्ट ढिले झाले तर असे होत नाही, पण आपल्याला हे लगेच खुलतं। बाकी कंपनीचा ना पूर्ण पुरा यांचा हाय क्वालिटी सिस्टम लावलेला आहे, लगेच हे होतं। यांचा जो मध्ये जो स्टेट बोल्ट येतो ना तो पण महाग आहे, हाय क्वालिटी आहे, डी पाट्यावाला आहे। किलो वाला बोल्ट नाही लावत, नग वाला बोल्ट लावतात। त्याच्या मध्ये जो 6 सूतचा बोल्ट आहे त्याचे पण डी पाटे आहेत। डी पाटे असल्यामुळे मशीन मध्ये बोल्ट खुलत नाही, लवकर प्रॉब्लम येत नाही। तो अब मैं सर आपसे बात करना चाहता हूँ, क्या मेरे किसान भाई को इन मक्का थ्रेसर पर कुछ सब्सिडी मिलेगी नहीं मिलेगी? जी सर, 50% सब्सिडी अवेलेबल है। 1 लाख रुपयापर्यंत 75,000 ते 1 लाख रुपयापर्यंत सबसिडी भेटते या मशीनला, स्टेट वाईज, राज्य वाईज। और अब मैं आपसे बात करता हूँ, या मशीनला लोन पण भेटते। अदर महिंद्रा फायनान्स, चोलामंडलम फायनान्स, TVS फायनान्स, यहाँ कंपनीनी या मशीनला लोन पण उपलब्ध है। जी साहेब। और अब मैं बात करता हूँ इसकी निकासी कैसी रहती है? एका तास मध्ये, प्रति तास मध्ये 40, 50, 60, 70 पोते पण मक्का काढतं। माणसं चांगले पाहिजेत, टाइमपास वाले माणसं नको पाहिजेत। मक्क्याचं भुट्ट पण चांगलं पाहिजे, लहान असलं तर कमी जास्त होऊ शकतं। और कंपनी जो है हर साल कुछ ना कुछ अपडेट करती रहती है किसान भाइयों की। कंपनी जो है एकदम दरवर्षी काही ना काही नवीन डेव्हलप करत असते। आता यावर्षी R&D टीमनी खूप मोठा या मशीनला हेवी बनवून दिलेलं आहे। याला इथे PTO शाफ्ट ठेवायचं एक स्टँड बनवून दिलेलं आहे। इथं एंगलच्या जागावर हेवी क्वालिटीची पट्टी लावून दिलेली आहे। टायर की बात करता हूँ मैं, टायर किस क्वालिटी के दिए? टायर पण आता नवीन लावलेले आहे, मिलिटरी टायर लावून दिलेले आहे। ह्याचा मध्ये माल जास्ती गुट्टी मोठे आहे टायरची, आणि डबल रिम लावलेले, इकडे 2 टायर तिकडे 2 टायर, 4 टायर वाला मशीन आहे। और यहाँ पर प्लेट लगा दी है। जी सर जी, ही पण प्लेट नवीन लावून दिलेली आहे। जी याच्या अलावा टूल बॉक्स पण हेवी ड्युटी लावलेले आहे। हा जो आमचा कन्व्हेअर बेल्ट आहे, हा पण हेवी क्वालिटीचा आहे। कन्व्हेअर पण हेवी ड्युटी ह्या मशीनचा, आणि मशीनला आवाज सुद्धा येत नाही। मशीन जेव्हा चालतं ना, आम्ही जेव्हा हाताने फिरवतो ना तेव्हा याला प्रॉब्लेम कुठला येत नाही। ट्रॅक्टरवर
बी मस्त वेल चालतं. जी आमच्या दुकानाचे पोरं दुसरी कंपनीच्या मशीनला आम्ही पाठवतो तर ते पीठ येऊ घुसत नाही, जी तकलीफ होती दुसऱ्या कंपनींना, यांना तो प्रॉब्लेम येत नाही. जी आमच्या दुकानाची मुलं पण खूप खुश होतात की आज आपल्याला लेन क्लास मशीन द्यायचं, जी 2 मिनिटांमध्ये ऑपरेशन चालू होऊन जातं. जी। तो किसान भाइयों कैसी लगी आपको ये वीडियो कमेंट कर जरूर बताना।